बघा आता दरड कोसळणे व भूस्खलन किंवा लँडस्लाईड ते कोणत्या प्रकारची आहे बघा, की दरड कोसळणे म्हणजे काय, की उंचावरून भागातून जी माती आहे ती पडणे डोंगराकडच्या भागातील. बघा कठीण पाषाणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेल्या भेगा व फटी मोठ्या खडकाचे तुकडे होण्यास कारणीभूत असतात. बघा त्यांनी सांगितले जे कठीण पाषाण आहे, कठीण पाषाण कोणता आहे, हा अशा प्रकारचा हा जो कठीण पाषाण आहे, या कठीण पाषाणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेल्या भेगा व फटी या मोठ्या खडकाचे तुकडे होण्यास कारणीभूत असतात. म्हणजे त्यांनी काय सांगितले की जो कठीण भाग आहे डोंगराकडचा जो कडक भाग आहे, जो कठीण जो मोठा दगड आहे, पाषाणाचा अर्थ काय आहे, दगड आहे, तो नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेल्या भेगा की निसर्गता त्याच्यामध्ये असलेल्या ज्या भेगा आहेत त्याच्या ज्या मोठ्या फटी आहेत त्या फटी मोठ्या खडकाचे तुकडे होण्यास, जे मोठ्या खडकाचे तुकडे होण्यास हे कारणीभूत पडतात. की याच्यामध्ये ऑलरेडी ज्या काही फटी पडलेल्या आहेत, ज्या निसर्गता निर्माण झालेल्या आहेत आणि त्या फटीमुळे त्या मोठ्या दगडाचे काय होत आहे, छोट्या दगडामध्ये तुकड्यामध्ये ते रूपांतर होत आहेत आणि हेच ते कारण आहे की लँडस्लायडिंग होण्याचं किंवा जमीन दरड कोसळण्याचं हे कारण त्याच्यामध्ये होत आहे. तर अशा प्रकारे बघा याच्यामध्ये फटी निर्माण होत आहे. विशेषतः अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये खडकातील भेगा फटीमध्ये पाणी शिरून खडकाची झीज होत राहते आणि विशेष जेव्हा हे जे भूस्खलन आहे किंवा जे दरड कोसळणं आहे हे विशेष कधी होतं, जेव्हा पावसाचा मारा हा जास्त होतो, पाऊस हा सतत जेव्हा पडला जातो आणि त्या पावसाच्या पाण्यामुळे काय होत आहे मुलांनो, की त्या भेगांमध्ये पाणी साचलं जात आहे, त्या खडकाची झीज होत आहे आणि तो जो दगड आहे तो ओला होतो, त्याचे पार्ट्स वेगळे पडले जात आहे. बघा इथे दिले आहे विशेषतः अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये. अतिवृष्टी म्हणजे काय, जोराचा सतत पाऊस पडला जातो, सतत पावसाचा जेव्हा मारा होतो त्या कालावधीमध्ये खडकातील ज्या छोट्या छोट्या ज्या भेगा आहेत मुलांनो ते पाहू शकतो, त्या भेगा या फटीमध्ये पाणी शिरून खडकाची झीज होते. म्हणजे त्या खडकाचं काय होते, झीज ओढली जाते, जे दगड कमी कमी होत जातो आणि मग अशा प्रकारची झिडकाची ही झीज होत राहते आणि मग कालांतराने तिथे काय होतं की अशा प्रकारे ही दरड बघा ही रस्त्यावर पडली जाते. आता ही दरड रस्त्यावर पडल्यामुळे आता आपण माणूस बाहेर, इकडचा माणूस तिकडे जाऊ शकतो का, तिकडचं वाहन इकडे येऊ शकतं का, तर अजिबात नाही. तर अशा प्रकारे ही दरड कोसळण्याचे जे काम चालू दरड हे पडली जाते. तर कशामुळे की ज्या दगडामध्ये ज्या फटी आहेत त्या फटीमध्ये पावसाचं पाणी जातं आणि पावसाचं पाणी झाल्यामुळे त्या खडकाची झीज होते. मग वजन वाढतं आणि अशा प्रकारचे खडक उतारी प्रदेशात घसरत जाऊन खालील बाजूस स्थिरवतात. मग अशा यालाच काय म्हटलं जातं, दरड कोसळणे. म्हणजे वजन वाढत जातं, पाणी त्याच्यामध्ये अतिवृष्टी होत राहते, त्या खडकामध्ये त्या भेगांमध्ये पाणी पडत राहतं, त्या पाण्यामुळे त्याचं वजन वाढलं जातं आणि वजन वाढल्यामुळे त्याच्यामधील ते अतिवृष्टी वाढत जाते. बघा ते वजन वाढतं आणि अशा प्रकारचे खडक हे उतारी प्रदेशातील घसरत जातात आणि अशा प्रकारे उताराने ते घसरत जाऊन खालील बाजूस ते स्थिरवतात, म्हणजे खाली येऊन बसतात. यालाच आपण काय म्हणतात, दरड कोसळणे म्हटले जाते. पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटना ही यापैकी एक आहे. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की माळीण गावातील जी घडलेली जी घटना आहे, की जे माळीण गावात घडले की जे अख्खी दरड कोसळणे, गावचं गाव आहे ते दरड खाली कोसळल्यामुळे ते दरडच्या खाली ते गाडलं गेलेलं आहे, मातीत गाडलं गेलेलं आहे. आणि हे आपल्याला जे उदाहरण आपण माळीण गावचे आपण देखील मला इयत्ता 5वीच्या विज्ञान विषयामध्ये आपण हा भाग घेतलेला आहे. तर अशा प्रकारे पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटना यापैकी हे एक गाव आहे की अशा प्रकारे पूर्ण दरड ही खाली कोसळली आणि पूर्ण गावच्या गाव आतमध्ये गेलं आहे. आता दरड कोसळण्याची कारणे कोणती असू शकतात ते त्यांनी सांगितलेलं आहे की काय कारण असू शकतात. मग त्यांनी सांगितले आहे भूकंप कारण असू शकतं, सुनामी असू शकते, अतिवृष्टी असू शकते, वादळ असू शकतात, महापूर वगैरे मोठ्या नैसर्गिक आपत्तीनंतरचे हे परिणाम आहेत. मग आता त्यांनी सांगितले याची कारण काय आहेत. भूकंपाचं कारण असू शकतं, सुनामीचं असू शकतं, अतिवृष्टीचं असू शकतं, वादळे, महापूर वगैरे मोठी जी नैसर्गिक आपत्ती आहे, जी नंतरचे जे परिणाम आहेत की या सर्व गोष्टीमुळे देखील काय होऊ शकते, दरड कोसळू शकते. या सर्व कारणामुळे देखील दरड ही कोसळण्याची फार दाट शक्यता असते. बघा म्हणून दरड कोसळण्यासारखे हे प्रकार घडतात आणि म्हणून काय होतात की दरड कोसळण्याचे प्रकार घडत असतात. बेसुमार वृक्ष तोडीमुळे ही जमिनीची धूप होते आणि बेसुमार जे जंगल तोड आहे, जी वृक्ष तोड आहे ती होत आहे आणि त्याच्यामुळे जे सूर्यप्रकाश आहे डायरेक्ट जमिनीवर जातो, त्यामुळे जमिनीची काय होत आहे, धूप होत असल्यामुळे देखील लँडस्लायडिंग हे होण्याचं कारण हे देखील एक महत्त्वाचं कारण याच्यामध्ये होऊ शकत आहे. तशा प्रकारे आपण पाहू शकतो की लँडस्लायडिंग का होत आहे, त्याची कारणे काय आहेत ते पाहत आहोत. तिसरं आहे डोंगराळ घाटात रस्ते बांधण्यासाठी खोदकाम केल्याने किंवा डोंगराळ भागामध्ये जे खोदकाम केलं जातं त्याच्यामुळे त्या खोदकाम करताना त्याचं जे खोदल्यामुळे देखील जी जमीन आहे की जो उतार आहे त्या उताराकडची जमिनी सरकली जाते आणि त्याच्यामुळे देखील लँडस्लायडिंग होते, ज्यामुळे अशी जमिनीला जे खड्डे पडले जातात आणि म्हणून डोंगराळ घाटात रस्ते बांधण्यासाठी देखील खोदकाम केल्याने देखील डोंगर हे कमकुवत होतात व त्याच्या कडेचे दगड हे खडक कोसळतात. मग खोदकाम केल्यामुळे त्याच्या कडेचे जे डोंगर आहेत ते काय केले जातात, ते कमकुवत होतात. डोंगर कमकुवत झाल्यामुळे त्याच्या
कडेचा जो दगड आहे तो काय केला जातो, घसरत जातो. तो दगड किंवा जो खडक आहे तो कोसळतो बघा. अशा प्रकारे चित्र दिसत आहे. दरड कोसळण्याचे जे परिणाम आहेत, मग दरड कोसळण्याचे परिणाम काय आहेत? नद्यांना अचानकपणे पूर येतात, नद्याचे मार्ग बदलतात. आता याचे परिणाम पाहणार आहोत की दरड कोसळण्याचे परिणाम काय आहेत, की नद्यांना काय येत आहे, अचानकपणे पूर येत आहे. अचानक आपण म्हणतो ना कधी कधी, अरे माहिती नाही सकाळी तर बरोबर होतं पण दुपारी अचानक काय झालं, नदीला पूर आला. मग दरड कोसळल्यामुळे काय झालं आहे, नदींना देखील पूर येत आहेत, नद्याचे जे मार्ग आहेत ते बदलत आहेत, धबधब्याचे स्थानांतर होते व कृत्रिम जलाशय निर्माण होतात. मग धबधब्याचे देखील स्थानांतर होत आहे, की जो धबधबा आपल्याला पूर्वी जिकडे दिसत होता तो तिकडे दुसऱ्या ठिकाणी तो दिसत आहे. त्याचप्रमाणे कृत्रिम जलाशय निर्माण होतात. आणि अशा प्रकारे कृत्रिम जलाशय म्हणजे ते आपोआपच काही ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये जो भाग आहे आपल्याला तो दिसतो, की आपण म्हणतो की अरे या अगोदर तर इथे कोणत्याही प्रकारचं पाणी इथे स्तोत्र नव्हतं, आता इथे कसं काय पाण्याचा एवढा मोठा तलाव निर्माण झाला आहे. मग अचानकपणे हे कशामुळे होत आहे, लँडस्लायडिंगमुळे होत आहे. मग त्याच्यामुळे धबधब्याचे स्थलांतर होत आहे आणि कृत्रिम जलाशय देखील त्याच्यामध्ये निर्माण होत आहे. तिसरं आहे दरड कोसळल्याने पायथ्यालगतचे वृक्ष उन्मळून पडतात आणि उतारावर झालेली बांधकामही कोसळून पडतात. आता त्यांना की जेव्हा दरड कोसळली जाते तेव्हा पायथ्यालगत, जेव्हा जर दरड कोसळली त्याच्या पायथ्यालगतचे वृक्ष उन्मळून पडतात, की हे जे सर्व झाडं तुम्हाला इथे दिसत आहे मुलांना, झाडे उन्मळून पडतात. उन्मळून पडणार म्हणजे काय होतात, की ते झाडे मुळं सकट बाहेर फेकली जातात किंवा मुळं सकट बाहेर पडली जातात, की आता ते पुन्हा ते वाढू शकणार नाही. मग दरड कोसळल्याने जे पायथ्यालगतची जी घरं आहेत, जे वृक्ष आहेत, जे प्राणी आहेत, जे तिथे उपलब्ध असतील त्या सर्वांचं अतोनात नुकसान होत आहे. आणि म्हणून उतारावर झालेली बांधकामे ही कोसळून पडतात, म्हणून पडतात. उतारावर झालेली बांधकामे, मग उतारावर झालेली बांधकामे कोणती आहेत? साहजिकच आहे, घरे आहे, इमारती आहेत. मग ही काय होणार आहे, जी मंदिरे आहेत. मग हर एक प्रकारचं जे बांधकाम आहे की जे हाताने बांधलेलं आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, बांधकाम आहे. मग उतारावर झालेली ही बांधकामे ही कोसळून पडतात. मग बघा इथे तुम्हाला चित्र दिसत आहे की लँडस्लायडिंग झाल्यामुळे हे जे घर आहे त्या घरावर विपत्ती आली आहे, हे देखील जे घर आहे त्याच्यावर देखील विपत्ती आलेली आहे. तर अशा प्रकारे जे घरांचं देखील घरं उद्ध्वस्त झालेले आहेत, हर एक जे बांधकाम आहेत ते देखील आपल्याला इथे उद्ध्वस्त होताना दिसत आहे. सर्व दगड मातीचे ढिगारे वृक्ष खाली सपाट क्षेत्रात पडतात. सर्व दगड मातीचे ढिगारे हे वृक्षाखाली सपाट क्षेत्रात पडतात. आणि अशा प्रकारे सगळं ते डोंगर उतारावरून येऊन ते खाली जे सपाट जो भाग दिसत आहे त्या सपाट भागावर येऊन पडतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होत असते आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जीवित हानी होते, म्हणजे माणसाची प्राण्यांची हानी होते, एक आर्थिक नुकसान होतं, वित्त हानी होत असते, जे त्यांचं मालमत्ता आहे त्यांची हानी होत असते. आणि अशा सर्व प्रकारे गोष्टीची हानी होते. आणि म्हणूनच आपण त्याला म्हणत आहोत ना, आपत्ती आहे. आपत्ती म्हणजेच काय की एक प्रकारे अचानक उद्भवलेली जी समस्या आहे किंवा जे संकट आहे त्याला आपण आपत्ती म्हणत आहोत. मग या आपत्तीपासून आपल्याला कशा प्रकारे बचाव करायचा आहे किंवा कशा प्रकारे आपण काम करू शकतो की त्याच्यासाठी कोणता उपाय नाही हे देखील आपण पुढे बघणार आहोत. तर अशा प्रकारे हे सर्व दगड मातीचे ढिगारे वृक्ष हे खाली येऊन सपाट जागेवरती पडतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ही जीवितहानी होते. माणसं मरतात, प्राणी मरतात आणि त्यांच्या प्रॉपर्टीचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये हे नुकसान होत असतं. त्या चित्राच्या माध्यमातून तुम्ही अधिक समजू शकाल की कशा प्रकारचा तीव्र प्रकारचा जे लँडस्लायडिंग आहे ती इथे झालेली आहे. ते चौथं आहे वाहतुकीच्या रस्त्यावर लोहमार्गावर दरड कोसळली की वाहतूक ही विस्कळीत होते. आता इथे जर दरड कोसळली तर साहजिकच वाहतूक विस्कळीत होणार आहे की जर इथून जर सगळं दरड कोसळत आहे तर काय होणार आहे की वाहतूक आहे ती खोळंबली जाणार आहे, की हा रस्ता खचला गेलेला आहे, रस्त्यावर माती पडलेली आहे, तर वाहतूक होणारच कशी आहे. आणि त्याच्यामुळे वाहतुकीच्या रस्त्यावर लोहमार्गावर दरड कोसळली की वाहतूक ही विस्कळीत होते. विस्कळीत होणे म्हणजे की त्याचं वाहन आहे आपण नीटपणे ते यंत्रणा काम करू शकणार नाही, ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. मग ते रस्ते असू दे किंवा ते लोहमार्ग असू दे, या हर एक प्रकारची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा विस्कळीत झालेली आपण इथे चित्रामध्ये बघा पाहू शकतो की कशा प्रकारे ते लँडस्लायडिंग झालंय. भूस्खलन होताना त्यावरील वनस्पती जीवन नष्ट होते. आता साहजिकच जेव्हा भूस्खलन होतात त्यावरील जे जीवन आहे ते त्यावरील वनस्पती जीवन नष्ट होते, की त्याच्या संपर्कात जी असणारी जी वनस्पती आहे तिचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये काय होत आहे मुलांना, त्यांचं जीवन नष्ट होत आहे. म्हणजे जे काही जरा वनस्पती आहेत की त्याच्यावर देखील जे दरड कोसळली आहे, ती माती पडलेली आहे, डोंगर पडलं आहे आणि त्याच्यामुळे जी वनस्पती आहे ती देखील त्यांचं जीवन आहे ते देखील आपोआपच हे नष्ट झालेलं आहे.
मग आपत्ती निवारण नियोजन आराखडा, मग कशा प्रकारे आपण आपत्ती निवारण आराखडा पाहणार आहोत की बघा कशा प्रकारे त्याचा आराखडा आपण बघणार आहोत. शाळेच्या आपत्ती निवारण संदर्भात नियोजन आराखड्याची आपत्ती प्रसंगी मदत कार्य पोहोचण्यास मदत होते, की शाळेच्या माध्यमातून त्यांना दाखवलं जातं, सूचित केलं जातं आणि त्याप्रमाणे प्रात्यक्षिक केलं दाखवलं जातं की कशा प्रकारे एखाद्या वेळेस जर भूकंप झाला, जर आग लागली तर आपल्याला त्याच्यापासून कशा प्रकारे आपल्याला सावधगिरीरित्या उपाय करणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस जी घटना घडली आहे त्यावेळेस आपण कोणत्या प्रकारचं कृत्य करणं गरजेचं आहे, त्यासाठी ही प्रात्यक्षिके दाखवली जातात आणि त्याप्रमाणे त्याची प्रात्यक्षिके तिथे करून लोकांमध्ये देखील जनजागृती निर्माण करण्याचे प्रयत्न केला जातो. शाळेच्या आपत्ती निवारण संदर्भात नियोजन आराखड्याची आपत्ती प्रसंगी मदत कार्य पोहोचण्यास ही माहिती होते. अशा प्रकारे शाळेमध्ये देखील तिथे अशा मोठ्या प्रमाणात त्याची देखील माहिती मिळते. त्यासाठी खालील गोष्टींची नोंद असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला काही बाबींची नोंद करणं आवश्यक आहे, जसे की शाळेची प्राथमिक माहिती म्हणजे शाळेचे नाव व पत्ता. जे आपल्याला काही माहिती मिळणं गरजेचं आहे की ही शाळेचे नाव काय आहे, शाळेचा पत्ता काय आहे, मुख्याध्यापकाचं नाव काय आहे, पत्ता काय आहे, संपर्क क्रमांक, एकूण कर्मचारी किती आहेत, या शाळेमध्ये किती जण काम करतात, टीचर्स किती आहेत, स्टाफ किती आहेत, मुलं किती आहेत, या सर्वांची आराखडा किंवा या सर्वांची माहिती देखील मिळणं हे आपल्याला गरजेचं आहे आणि त्यासाठी ती माहिती देखील आपण घेतली पाहिजे. जसं त्यांनी सांगितलं की या सर्वांची नोंद असणं देखील आपल्याकडे गरजेचं आहे. मग अग्निशामक, जागरूकता, सूचना, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा ह्या देखील त्याच्यामध्ये येतात. बघा की प्रसार माध्यम समिती यासारख्या आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये प्रत्येकी 2-3 सदस्य इथे उपलब्ध असतात. जे प्रसार माध्यमामध्ये देखील समितीमध्ये, प्रसार माध्यम म्हणजे आपण म्हणतो ना ॲडव्हर्टायझिंग, त्याला काय बोललं जातं, प्रसार माध्यम समिती यासारख्या आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये देखील प्रत्येकी 2 ते 3 सदस्यामध्ये कृती करून दाखवली जाते की आपण प्रसार माध्यमाच्या माध्यमातून देखील आपण कशा प्रकारे या आपत्तीपासून आपण टाळलं गेलं पाहिजे, कशा प्रकारची सावधगिरी केली पाहिजे, कशा प्रकारची उपाययोजना केली पाहिजे, याचं प्रात्यक्षिक देखील आपल्याला या प्रसार माध्यमाच्या माहितीतून आपल्याला मिळू शकतं. इमारतीची विस्तृत माहिती म्हणजेच खोल्यांची व वर्गाची संख्या, इयत्ता व छताच्या बांधकामाचे स्वरूप. बघा आता त्यांनी सांगितलं की जर इमारतीची विस्तृत माहिती म्हणजेच काय आहे की खोल्याची व वर्गाची संख्या, म्हणजे त्या पूर्ण वर्गामध्ये किती खोल्या आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. खोल्यांची व वर्गाची संख्या की किती खोल्या आहेत आणि वर्गाची संख्या किती आहे, एकूण पट किती आहे, एकूण मुलं किती आहेत व इयत्ता किती आहेत व छताच्या बांधकामाचे स्वरूप कशा प्रकारचे आहेत, ते कच्च्या प्रकारचं आहे का ते पत्राच्या प्रकारचं आहे का ते विटांनी बांधलेलं आहे की ते कोणत्या प्रकारचं ते छत आहे, त्याच्या संदर्भातली देखील माहिती त्याच्यात दिली गेली आहे. त्याचप्रमाणे शाळेची दिनचर्यामध्ये शाळा भरण्याची दीर्घ व लघु सुट्टीची व शाळा सुटण्याची वेळ की त्या संदर्भामध्ये की जर शाळा भरत आहे की शाळा किती वाजता भरली जाते, किती वाजता ती शाळा सुरू केली जाते, त्याचप्रमाणे मधली सुट्टी किती वाजता आहे, लघु सुट्टी किती वाजता आहे, शाळेची दिनचर्या काय आहे की पूर्ण दिवसभरामध्ये कोणकोणते जे कार्यक्रम आहेत ते आयोजित केले आहेत, त्याला आपण काय म्हणतो, शाळेची दिनचर्या. तसं आपण शाळेत जातो की सकाळी 7 वाजता शाळा आहे आणि समजा 12 वाजता शाळा सुटते, मग त्याच्या दरम्यानमध्ये 7ला शाळा सुटते, त्याच्यानंतर जी छोटी सुट्टी आहे तिला आपण लघु सुट्टी बोलतो, जी मोठी सुट्टी आहे ती मधली सुट्टी बोलतो. मग त्याची वेळ काय आहे ते देखील आपल्याला सांगायचं आहे. तर शाळा भरण्याची व दीर्घ लघु सुट्टीची व शाळा सुटण्याची व शाळा सुटण्याची देखील काय वेळ आहे, या सर्व संदर्भाची आपल्याला माहिती देखील घेणं गरजेचं आहे. हे बघा, तर अशा प्रकारे आपण आपल्याला त्या शाळेसंदर्भाची हर एक प्रकारची माहिती मिळणं गरजेचं आहे. शाळेमध्ये पूर्वी झालेले नुकसान, त्यावर सध्या केलेली उपाययोजना व संभाव्य धोक्याचे नाव व स्वरूप हे देखील आपल्याला सगळं लक्षात घ्यायचं आहे की शाळेमध्ये यापूर्वी झालेले नुकसान, कोणत्या प्रकारचं नुकसान झालेलं होतं का, मग ते नैसर्गिक नुकसान झालेलं आहे का ते मानवनिर्मित नुकसान झालं आहे, हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्यावर सध्या केलेली उपाययोजना, मग त्यावर काय उपाययोजना केलेली आहे, व संभाव्य धोक्याचे नाव व स्वरूप, मग संभाव्य धोका कोणता होऊ शकतो, किंवा समजा एखादी भिंत आहे, त्या भिंतीला तडा गेलेला आहे, मग ती जास्त प्रमाणात तडा आहे, तर येणाऱ्या काळामध्ये किंवा भविष्यामध्ये ही भिंत पडू शकते, मग ही काय झाली, संभाव्य धोकाची सूचना झाली आहे. म्हणून त्यांनी सांगितले की संभाव्य धोक्याचे नाव आपण घेतलं गरजे, नाव व स्वरूप, ते स्वरूप कशा प्रकारे असणार आहे, कशा प्रकारचा तो धोका आहे, त्याची व्यवस्थितपणे नोंद करणं देखील तितकंच गरजेचं आहे. बघा, शाळेची आपत्ती व्यवस्थापन नकाशा यामध्ये शाळेची आपत्ती व्यवस्थापन नकाशा यामध्ये शाळेची सर्व इमारत, त्याची रचना, प्रवेशद्वार, संभाव्य धोक्याच्या जागा या देखील बघणं फार गरजेचं आहे. बघा, आता शाळेच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी हा जो आराखडा तयार दिला आहे की या आराखड्यामध्ये सर्व गोष्टी नमूद असणं गरजेचं आहे की ही शाळा आहे किती
फुटा म्हणजे याचं जे व्यास आहे तो किती आहे, त्याचप्रमाणे शाळेमध्ये एकूण किती वर्ग आहेत, किती खोल्या आहेत, त्याचप्रमाणे शाळेमध्ये कोणत्या ठिकाणी जवळ वर्ग आहे, कोणत्या ठिकाणी कॅन्टीन आहे, कोणत्या ठिकाणी जे जिने आहेत, कोणत्या ठिकाणी लिफ्ट आहे, मग या सर्वचा संदर्भ जो आकडा आहे तो तुम्हाला इथे देणं गरजेचं आहे. मग म्हणून त्यांनी सांगितलं की शाळेची आपत्ती व्यवस्थापन नकाशा यामध्ये शाळेच्या सर्व इमारत रचना, ज्या शाळेच्या सर्व इमारत रचना आहेत की जे 1, 2, 3, 4 दिसत आहे, रचना, प्रवेशद्वार की जी एंट्री करत आहे ती एंट्री आहे, संभाव्य धोक्याच्या जागा की कुठे संभाव्य धोका असू शकतात, याच्या सर्व ज्या जागा आहेत त्या कोणकोणत्या आहेत त्या देखील इथे चित्रामध्ये तुम्हाला नमूद करणं गरजेचं आहे. आपत्ती प्रसंगी सुरक्षित जागा, जवळचा रस्ता दाखवणे, हा नकाशा शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ लावावा. आणि त्यांनी सांगितलंय की जर आपत्ती प्रसंगी जर एखादी कोणतीही घटना घडली आहे, एखादी नैसर्गिक घटना घडली आहे, एखाद्या भूकंपाचे हादरे जर बसले आहेत आणि मुलं सुरक्षित राहावं यासाठी जर मुलांना बाहेर काढायचं आहे, तर त्याच्यासाठी आपत्ती प्रसंगी सुरक्षित जागा कोणत्या ठिकाणी आहे हे देखील आपल्याला या नकाशामध्ये नमूद करणं हे गरजेचं आहे. जवळचा रस्ता दाखवणे, हा नकाशा शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ लावणे, आणि हा जो नकाशा आहे हा शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ लावणे आहे की तुम्ही साजे म्हणू शकता की प्रत्येक फ्लोअरला लावणं गरजेचं आहे की जितक्या शाळा आहेत त्याच्या प्रत्येक शाळेमध्ये हा जो नकाशा आहे हा नकाशा तिथे लावणं गरजेचं आहे की कशा प्रकारे जर एखादी आपत्ती आली तर कशा प्रकारे मुलांना सुरक्षित बाहेर काढता येईल, की ह्या इतर लोकांनी त्या नकाशा बघून सर्व मुलांना बाहेर काढण्यासाठी देखील त्याची व्यवस्थितरित्या मदत होऊ शकते. तर अशा प्रकारे मुलांना बघा आपण पाहिलेलं आहे की आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते आहेत ते देखील आपण या पाठाच्या माध्यमातून समजून घेतलं आहे. बघा आता आपण जे पाहणार आहोत बाबा सारांशाच्या माध्यमातून पाहणार आहोत. आपण या पाठात भूस्खलन व भूकंप व नैसर्गिक आपत्तीचे कारणे व परिणाम व त्याच्यावरील संरक्षण म्हणजे उपाय आहेत याचा आपण अभ्यास केलेला आहे. तर आपण पाहिलं आहे की आपण या पाठात काय पाहिलेलं आहे, जे भूस्खलन आहे ते कसं होत आहे, त्याचप्रमाणे भूकंप व नैसर्गिक आपत्तीचे कारणे कोणकोणती आहेत, जी नैसर्गिक जी आपत्ती होते मग त्याची कारणे काय काय आहेत या पाठाचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. व त्यामुळे त्याचे परिणाम काय होणार आहेत ते देखील आपण चर्चा केलेली आहे. त्यावरील संरक्षणाचे उपाय काय असू शकतात त्याचा देखील आपण याच्या प्रकारामध्ये अभ्यास केलेला आहे या पाठात. याच प्रकारे आगीचे विविध प्रकार कोणते आहेत मग आपण पाहिलं आहे अ, ब, क, ड, ई हे सगळे आणि ई आणि जो पाचवा आहे एफ आहे. अ, ब, क, ड, ई असे 5 प्रकारचे जे आगीचे जे प्रकार आहेत ते पाहिले आहेत. मग ती विझवण्याच्या ज्या पद्धती आहेत किंवा त्याच्यावर संरक्षण म्हणजे उपाय आहेत याचा देखील आपण अभ्यास या पाठाच्या दरम्यान केलेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण या पाठाच्या दरम्यान आलेले हर एक जे टॉपिक आहे ते आपण या पाठाच्या दरम्यान कव्हर केलेले आहे. त्या पाठाचा सविस्तररित्या आपण अभ्यास केलेला आहे. सर्व पाठाचे टॉपिक आपण कव्हर करून घेतलेले आहे. आता मुलांना या पाठाच्या दरम्यान असलेले जे सराव, खेळ, परीक्षा, प्रश्न उत्तरे आहेत ती कोणत्या प्रकारची आहेत ती देखील आता आपण बघण्याचा प्रयत्न करूया. चला तर मुलांना आता आपण आपत्ती व्यवस्थापन या पाठाच्या दरम्यान असणारे सराव, खेळ, परीक्षा, प्रश्न उत्तर हे कोणत्या प्रकारचे आहे ते बघण्याचा आता आपण प्रयत्न करूया. सर्वप्रथम आपण पाहणार सर्वांच्या माध्यमातून कोणते प्रश्न ते बघण्याचा प्रयत्न करूया. मुलांना तुम्हाला इथं 2 ऑप्शन आहेत, 2 पर्याय आहेत. त्या 2 पर्यायापैकी आपलं एक राईट आन्सर असणार आहे. त्या राईट आन्सरवर आपल्याला क्लिक करायचं आहे. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नांना आपण वाचणार आहोत. बघा इथे दिला आहे पहिला प्रश्न आहे भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी डॅश डॅश या एककाचा वापर केला जातो आहे. मग कोणत्या एककाचा वापर केला जात आहे मग इथे तुम्हाला रिश्टर स्केल आहे आणि ते रेस्मो स्केल आहे. तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे भूकंपाची तीव्रता ही मोजण्यासाठी आपल्याला या रिश्टर स्केलचा आपल्याला इथे वापर करण्यात येत आहे आणि त्यामुळे आपण रिश्टर स्केलवर आपलं योग्य उत्तर असणार आहे. म्हणून आपण याच्यावर क्लिक केलं आहे. आपलं जे आन्सर आहे भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल या एककाचा वापर केला जात आहे. तर रेस्मो स्केल आहे त्याचा वापर याच्यामध्ये केला जात नाही आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम व झिंक हे उच्च तापमानाला डॅश डॅश बरोबर अभिक्रिया करते. मग कोणत्या तापमानाला अभिक्रिया करते त्यांनी सांगितलं की जे मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम व झिंक हे उच्च तापमानाला कोणत्या गोष्टीबरोबर अभिक्रिया करते. मग तुम्हाला 2 पर्याय वायू आहे आणि पाणी आहे. मग वायू की पाणी या 2 पैकी आपलं जे करेक्ट आन्सर आहे की जे मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम व झिंक हे उच्च तापमानाला पाणी बरोबर अभिक्रिया करते हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे समुद्राच्या तळाशी भूकंप झाल्यास डॅश डॅशच्या लाटा निर्माण होतात. आता त्यांनी सांगितलं की समुद्राचा जो तळ आहे जो एकदम आपण पाहू शकतो समुद्राचा जो तळाच्या जो पूर्ण खोलगट जो भाग आहे त्या तळाशी भूकंप झाल्यास कोणत्या प्रकारच्या लाटा निर्माण होतात. मग त्यांनी इथे बघा 2 पर्याय दिले आहे सुनामी आहे आणि वादळ आहे. आता वादळ ते असू शकत नाही. वादळ हे वरती आकाशामध्ये येतं आणि त्याच्यामुळे जो इथे समुद्र आलाय तर साहजिकच आहे काय येणार आहे उत्तर
बरोबर आहे, आपलं उत्तर आहे सुनामी आहे. आणि म्हणून समुद्राच्या तळाशी भूकंप झाल्यास सुनामीच्या लाटा निर्माण होतात, हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश नंतर विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागू शकते, हे टाळण्यासाठी मेन स्विच बंद करावे. आता त्यांनी सांगितलं की कोणत्या गोष्टीमुळे आग लागत आहे. बघा, विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागू शकते. मग तुम्हाला इथे दोन पर्याय आहेत, ज्वालामुखीचा उद्रेक दिला आहे आणि भूकंप दिला आहे. तर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे कोणत्याही प्रकारचं विजेचं शॉर्ट सर्किट होत नाही किंवा आग लागत नाही. मग आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे भूकंप, हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. भूकंप नंतर विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागू शकते व हे टाळण्यासाठी आपलं जे घरातलं मेन स्विच आहे ते बंद करणं हे गरजेचं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, इलेक्ट्रिकल सामान, फिटिंग इत्यादी साधनामुळे लागलेली जी आग आहे ही डॅश सारख्या आग प्रतिबंधकाच्या सहाय्याने विझवली जाते. मग कोणत्या प्रतिबंधक सहाय्याने विझवली जाते? मग तुम्हाला दोन पर्याय आहेत, कार्बन डायऑक्साईड आहे आणि सल्फर डायऑक्साईड आहे. मग या दोनपैकी जे आपलं योग्य उत्तर आहे मुलांना आपण पाहणार आहोत. जे इलेक्ट्रिकल सामान, फिटिंग इत्यादी साधनामुळे लागलेली जी आग आहे ही कार्बन डायऑक्साईड सारख्या आग प्रतिबंधक सहाय्याने विझवली जाते, हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच लागलेली आग विझवण्यासाठी स्ट्रिपवर पंप हे सर्वात उत्तम साधन आहे. आता जी नुकतीच जी लागलेली आग आहे ती विझवण्यासाठी आपण स्ट्रिप पंप वापरतो का? मग त्याच्यामुळे हे उत्तर विधान कसं आहे, बरोबर आहे का चूक आहे? तर हे विधान ऑब्व्हियसली बरोबर आहे की जी आग लागलेली आहे ती आग विझवण्यासाठी स्ट्रिपर पंप हे सर्वात उत्तम आहे, की जे पंपच्या सहाय्याने देखील आपण आग विझवायचा प्रयत्न करत असतो. आणि मग हे जे विधान आहे ते अगदी बरोबर विधान आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, भूकंपाच्या वेळी जिन्याचा वापर न करता लिफ्टचा वापर करा. आता यांनी चूक की बरोबर आहे आपले प्रश्न उत्तर चालू आहेत. मग आपण याच्यामध्ये जे उत्तर जे विधान दिलं आहे की जेव्हा भूकंपाच्या वेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही जिन्याच्या वेळी लिफ्टचा वापर करा, मग हे विधान काय आहे? तर हे विधान साहजिकच हे विधान चूक आहे. तर ज्यावेळेस भूकंप होतो त्यावेळेस आपण लिफ्टचा वापर न करता जिन्याचा वापर करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे हे विधान जे दिले आहे ते चूक दिलेलं आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल या एककाचा वापर केला जातो. आता बघा, भूकंपाची जी तीव्रता आहे ती मोजण्यासाठी रिश्टर स्केलचा वापर केला जातो. जसं आपण मगाशी बघितलं की आपलं दोन पर्यायापैकी देखील आपलं जे उत्तर आलेलं होतं की रिश्टर स्केल जे आहे ते भूकंपासाठी उपयोगाचं आहे. म्हणून तेच उदाहरण त्यांनी पुन्हा इथे चुकीबरोबर दिलं आहे की भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल या एककाचा वापर केला जातो. मग विधान बरोबर आहे का चूक आहे? तर हे विधान बरोबर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ई वर्गीय आग ही रासायनिक पदार्थामुळे लागलेली आग आहे. आता त्यांनी सांगितले की ई वर्गीय जी आग आहे, आपण पाहिले आगीचे 5 प्रकार आहे, अ ब क ड आणि ई आहे. अ ब क ड मध्ये घन पदार्थ आहे, द्रव पदार्थ आहे आणि क आहे ती म्हणणार जी वायू पदार्थामध्ये आहे, ड जी आहे ती रासायनिक पदार्थामध्ये आहे आणि जे 5वी आहे ती इलेक्ट्रिकल आहे. ते इलेक्ट्रिक ई वर्गामध्ये तो प्रकार येतो. तर ई जी आग आहे ती इलेक्ट्रिक वर्गीय आग आहे आणि त्याच्यामुळे हे जे विधान आहे इथे रासायनिक हा शब्द आला आहे. मी रासायनिक जी आग आहे ती कोणत्या वर्गात येते? ड वर्गामध्ये येते. त्याच्यामुळे हे जे विधान आहे ते चूक झालेलं आहे आणि म्हणून इथे आपण योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, नॅशनल अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटरच्या निरीक्षणानुसार आपल्या पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला सुमारे 12,400 ते 14,000 भूकंप हे होत असतात. मग हे विधान बरोबर आहे का चूक आहे? तर आपण मुलांना या पाठाचा अभ्यास करताना आपण पाहिलं की जे नॅशनल अर्थक्वेकच्या इन्फॉर्मेशननुसार निरीक्षणानुसार की त्यांनी एक अंदाज काय एक सुमारे त्यांचा अंदाज केला आहे की पृथ्वीवर प्रत्येक वर्षालाही सुमारे किती भूकंप होतात? 12,400 ते 14,000 पर्यंत, म्हणजे 12,400 ते 14,000 पर्यंत भूकंप होत असतात आणि म्हणून हे जे विधान आहे ते विधान मुलांना बरोबर आहे आणि म्हणून इथे आपण योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे.